हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे। तर आज आपण बघणार आहोत की वृश्चिक राशीसाठी कसं असणार आहे नोव्हेंबर 2025 हा महिना। तर या आठवड्यामध्ये आपण या महिन्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस आणि हेल्थ हे सगळं तर आपण कव्हर करणारच आहोत, पण अजून त्या व्यतिरिक्त आपण काय काय करणार आहोत तर टॅरो कार्डनी जाणून घेणार आहोत काय काय घडणार आहे। साई टॅरोने जाणून घेणार आहोत की तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी संदेश काय आहे या महिन्याचा। तर एंजल कार्ड्सने आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला या महिन्यामध्ये सर्वाइव्ह करताना तुमच्या एंजलचा ॲडवाइस काय आहे। आणि सगळ्यात शेवटी द बुक ऑफ आन्सर्सची आपली आवडती सिरीज आहे, तिच्याने जाणून घेणार आहोत की हा रोडमॅप तुमच्यासाठी कसा असणार आहे। ठीक आहे, तर फार क्विकली मी तुम्हाला सांगितले, तसेच क्विक प्रेडिक्शन्स पण सांगणार आहे, सो दॅट आपला व्हिडिओ खूप लेंदी होणार नाही। ठीक आहे, आणि तुमचा वेळ पण वाचेल। पण मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। रिलेशनशिप वा फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ। नावाप्रमाणेच रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिपचंच कार्ड आलेलं आहे। सो इमोशनल फुलफिलमेंट राहील, देवाणघेवाण राहील, भावनात्मकरित्या हा महिना खूप छान असणार आहे। फायनान्सेसमध्ये महत्त्वाचा निर्णय जे काही तुम्ही घेताय, डिपेंडिंग अपॉन काही गोष्टींची तुम्ही वाट बघताय, काही तरतुदी तुम्हाला करायच्यात, पण तुमच्या लक्षात येईल की थोडं वेटिंगवर जात आहेत, कामं लवकर होत नाही आहेत, हे तुमच्या लक्षात येईल। महत्त्वाचे डिसिजन जे काही फायनान्स रिलेटेड घ्याल तेव्हा। करिअरमध्ये द इम्प्रेसचं कार्ड आलेलं आहे, विच शोज की प्रगती होईल, तुम्हाला जिथे आहात तिथे प्रोफेशनल ग्रोथ होईल, नवीन जॉब भेटेल आणि त्या दरम्यान तुम्हाला द इम्प्रेसचं कार्ड सांगतं की खूप क्रिएटिव्ह आयडियाज येतील। करिअर एनहान्स होण्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे त्या गोष्टी तुम्ही कराल। बिझनेसमध्ये सध्या थोडा पॉज घ्या, खूप घाई करू नका, महत्त्वाचे निर्णय घेऊ नका। आणि हेल्थमध्ये काही बोलण्यासारखं नाही, पेज ऑफ हँड्स आले आणि स्ट्रेट पोझिशनमध्ये आले, सो कोणताही आजार ॲज होणार नाही, तर ते एक बाजू चांगली आहे। फक्त बिझनेस आणि फायनान्समध्ये आहे की महत्त्वाचे डिसिजन घेऊ नका। आता आपण बघणार आहोत तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय ॲडवाइस आहे। गुरु सांगतात तुम्हाला की रिमूव्हिंग हर्डल्स, बाबा विल रिमूव्ह द हर्डल अँड मेक युअर पाथ स्मूथर। म्हणजे तुमच्या रस्त्यामध्ये ज्या काही अडीअडचणी होत्या त्या तुमचे गुरु सहजरित्या त्या अडचणींमधून तुम्हाला बाहेर पाडणार आहेत। देअर शॅल बी अ लाईट, सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम इज ॲट हँड। पुन्हा एकदा तेच आहे की तुम्हाला कोणत्याही मोठ्या प्रॉब्लेममध्ये तुमचे गुरु अडकू देणार नाहीत, असं आपल्याला कार्ड्स बघून तरी समजते। सो अभिनंदन, आय एम सो हॅपी फॉर यू। आणि आता आपण बघूया एंजल्स तुमच्यासाठी काय ॲडवाइस सोडत आहेत। एंजल्स म्हणतात की नो नीड टू वरी। अरे वा, इट्स अप टू यू, बिग हॅपी चेंजेस। किती सुंदर कार्ड्स आलेत। सो अजिबातच टेन्शन घेऊ नका, तुमच्या मनात जे आलंय ते करायला सुरुवात करा आणि त्याचं सगळ्यात शेवटी रूपांतर सगळ्यांच्या आनंदी वातावरणानेच होणार आहे। सो मस्तच सुंदर। आता आपण बघूया तुमची आवडती सिरीज द बुक ऑफ आन्सर्स। बुक ऑफ आन्सर्समध्ये आपल्याला काय सांगितलं जाणार आहे बघूया। एक्सपेक्ट टू सेटल, जे हातात घेतले ते पूर्णत्वास न्या। दिस इज अ गुड टाइम टू मेक अ न्यू प्लॅन। ओके, सगळ्यांचा आशीर्वाद तसा युनिव्हर्सचा तुम्हाला दिसलाच आहे कार्ड्समध्ये। सो नवीन काहीतरी हाती घ्यायचं असेल तर तुम्ही प्लॅनिंग सुरू करा। दॅट्स आउट ऑफ युअर कंट्रोल। काही गोष्टी तुमच्या हाताबाहेरच्या असेल त्याच्यावरती जास्त विचार करू नका, खणत बसू नका। ऑफकोर्स मध्ये तुमचा किती कॉन्फिडन्स दिसतो, तो कॉन्फिडन्सने वागा। इट विल अफेक्ट हाऊ अदर्स सी यू। तुम्ही एकदा हे काम केलं की लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलणार आहे। ठीक आहे, यू कुड फाइंड युअर सेल्फ अनेबल टू कॉम्प्रोमाइज। काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली तरी तुम्ही करणार नाही असं दिसते, कारण ते तुम्हाला कठीण जाईल कॉम्प्रोमाइज करायला। तो हरकत नाही। आता आपण हा व्हिडिओ आज इथेच थांबवतोय। तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे। थँक्यू सो मच।